स्वाधार फॉर्म 2024साठी जे विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते त्या विद्यार्थ्यांसाठी एक अपडेट आहे। भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म सेंड बॅकमध्ये येत आहे। सेंड बॅकचा अर्थ असा होतो की तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे आणि ती त्रुटी तुम्हाला पूर्ण करायची आहे। त्यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेला आहे, परंतु आपल्यापर्यंत अजून अशा प्रकारची कोणतीही अपडेट म्हणजे फॉर्म आलेला नाही आहे की ज्यामध्ये त्रुटी किंवा सेंडबॅकचा फॉर्म माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे, जेणेकरून मी तुम्हाला लाईव्ह त्यामध्ये संपूर्ण अपडेट सांगू शकतो। पण जर तो आला तर मी तुम्हाला त्यामध्ये कशा प्रकारे येऊ शकते आणि त्यामध्ये कोणकोणते अपडेट तुम्हाला चेक करता येते हे तुम्हाला सांगू शकतो। परंतु भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आला आहे की सर आमचा फॉर्म सेंडबॅकमध्ये वापस आला आहे। तर काहीच नाही, त्यामध्ये तुम्हाला पहिले चेक करा, जोही तुमचा ॲप्लिकेशन ID दिलेला आहे तिथे चेक करा की त्यामध्ये प्रॉब्लेम काय सांगितलेला आहे, म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला परत अपलोड करायला सांगितलेले आहे ते चेक करा आणि प्रॉपर ते डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या परत त्यामध्ये अपलोड करून तो फॉर्म तुम्ही परत सबमिट करू शकता, म्हणजे जेणेकरून जी त्रुटी आली असेल ती त्रुटी तुम्ही पूर्ण करू शकता। तर ही होती अपडेट ज्यांचा फॉर्म सेंडबॅकमध्ये आलेला आहे त्यांच्यासाठी। आता एक अपडेट यांच्यासाठी की ज्यांच्या फॉर्ममध्ये हॉस्टेलचं जेही ॲडमिशन होती त्यांची अजून अलॉटमेंट पेंडिंग असेल तर त्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या वसतिगृहाला एकदा व्हिजिट करा, कारण ऑफिसला व्हिजिट करणं गरजेचं आहे। कारण व्हिजिट करणार नाही, कारण ऑलरेडी प्रोसेस खूप लेट झालेली आहे आणि अजूनसुद्धा हॉस्टेलवाल्यांनी जीही अलॉटमेंट पेंडिंग आहे किंवा त्यामध्ये अंडर स्क्रुनिटी आहे अशा प्रकारे भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येऊन राहिलेल्या आहे। त्यामुळे एकदा व्हिजिट करा, त्यांना विचारा की सर आम्हाला याबद्दलची म्हणजे हे जे फॉर्म आहे हे कधी सबमिट करता येणार किंवा जेही स्वाधारच्या योजनेसाठी आम्ही याला कधी सबमिट करू। तर त्यासाठी तुम्हाला एकदा व्हिजिट करा, कारण आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहे की याबद्दलची अपडेट घेण्यासाठी, परंतु यामध्ये कोणीही अपडेट देत नाही आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा थोडे प्रयत्न करा, आम्ही प्रयत्न करतोय। जर अपडेट मिळाली तर ती तुम्हाला व्हिडिओ मार्फत आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करूनच देतोय, परंतु तुम्ही सुद्धा थोडे प्रयत्न करा जेणेकरून जो प्रॉब्लेम आहे तुमचा तो लवकरात लवकर सॉल्व्ह होईल। कारण सेशन संपत आलेला आहे, फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे, मे महिन्यामध्ये सेशन संपून जाणार। त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रयत्न करा, व्हिजिट करा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ आपण ऑफिसकडून। कारण ऑफिस मला देत नाही आहे तर मी एका जिल्ह्यामध्ये राहतो, तुम्ही अदर डिस्ट्रिक्टमध्ये राहता, तर होऊ शकते तुमच्याकडून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तो व्हिडिओ आपण बनवून बाकी सर्व विद्यार्थ्यांना त्या प्रकारे सगळ्यांना समजून सांगू आणि त्या प्रकारे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ। त्यामुळे ज्यांच्याही फॉर्ममध्ये अलॉटमेंट पेंडिंग आहे हॉस्टेलचं वगैरे ते तुम्ही लवकरात लवकर आपण त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे एकदा ऑफिसला व्हिजिट करा आणि ज्यांचे फॉर्म सेंड बॅकमध्ये येत असेल म्हणजे त्रुटी येत असेल किंवा ज्यांच्या फॉर्ममध्ये काही चुकलेलं असेल त्यांचे फॉर्मसुद्धा सेंड बॅकमध्ये येणार आहे, म्हणजे वापस येणार आहे। तुम्ही ते फॉर्म एडिट करून तो प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि परत तुमचा फॉर्म सबमिट करू शकता। आणि जेही डॉक्युमेंट असेल तुम्हाला जर ऑफिसला नेऊन द्यायचे असेल, म्हणजे अगोदर जर तुम्ही फॉर्म नेऊन दिलेला असेल तर तुम्हाला परत तो फॉर्म तिथे जाऊन व्हिजिट करून एकदा काय जेही त्रुटी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की आम्ही त्रुटी पूर्ण केलेली आहे, तर हा फॉर्म सबमिट करायचा आहे किंवा नाही हे एकदा कन्फर्म करून घ्या। तर यामध्ये काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करा, त्यावरती आपण बोलू। आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा, जेणेकरून आता त्यावरती तुम्ही कोणत्याही जेही आपण व्हिडिओ टाकू त्यावरती डायरेक्ट कमेंट्स करू शकता, बाकी विद्यार्थी बोलू शकतात, जेणेकरून तुमचा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही आपापसामध्ये सॉल्व्ह करू शकता। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या अगोदर आपण ग्रुप बनवला होता त्यावरती बोलता येत नव्हतं, आता चॅनल बनवण्यात आलेलं आहे त्यावरती डायरेक्ट कम्युनिकेशन करता येते, म्हणून सर्व विद्यार्थी जर बोलले तर त्यामध्ये एकमेकांचे प्रॉब्लेम समजून घेता येईल आणि तुम्ही त्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता। तर कनेक्टमध्ये राहा आणि आपले प्रॉब्लेम थोडा प्रयत्न करा की तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकले पाहिजे, कारण 60,000 रुपये ही स्कॉलरशिप भरपूर मोठी आहे आणि गव्हर्नमेंट ही स्कॉलरशिप सर्वांना देत आहे। त्यामुळे स्वाधारबद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। तरी विद्यार्थ्यांनी सपोर्ट करा आणि लवकरात लवकर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। माझ्याकडून कोणती मदत पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा। तर स्वाधारबद्दल जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।